मुंबईतील भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटना। दुर्घटनेत 2 गणेश भक्तांचा मृत्यू तर 5 जण जखमी। जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार। नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन। जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार। मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन। वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर ठाकरे गटाचं आंदोलन होणार। दिल्लीत जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्यात, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप। मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल। महिलांनी कधी स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव, छातरोंकी गुंज या कार्यक्रमात राहुल गांधींचा घणाघात। कोणत्याच महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही। शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो। राहुल गांधींची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडलाय। 22 मार्चच्या एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला। सीआयडी कडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप। राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। 99% अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होत नाही। सुरक्षेच्या अभावामुळे मुली शिक्षण आणि नोकरी सोडतात। राहुल गांधींचा घणाघात। दरवर्षी 4.5 लाख मुलींची जन्माआधीच हत्या। राहुल गांधींचा आरोप। भारताच्या मुली देशाची मोठी ताकद। तरुणींची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी शक्ती। मात्र महिलांना 3 चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातोय। राहुल गांधींचं थेट वक्तव्य। स्वतःसाठी उभी राहणारी महिला देशासाठी सर्वात उंच ताकद असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं। 80% मुलींना त्रास दिला जातो। 30% मुलींवर कौटुंबिक अत्याचार केले जातात। राहुल गांधींचं वक्तव्य। 100 मधून 6 मुलींवर अत्याचार केला जातोय। राहुल गांधींची माहिती। संपत असलेल्या पार्टीसाठी विद्यार्थ्यांचा वापर। राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी युवकांचा वापर केला जातोय। राहुल गांधींच्या कार्यक्रमावर बावनकुळेंची टीका।